आजच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. त्याच्यामध्ये दोन प्रकार. पहिला प्रकार न्यूटोनियन टेलिस्कोप आणि सेकंड शिकणार आहे आपण कॅसेग्रेन टेलिस्कोप. तर चला सुरुवात करू पहिल्या टेलिस्कोपने, ज्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शनच्या बेसिसवर टेलिस्कोप पाहणार आहे. फर्स्ट आहे आपला न्यूटोनियन टेलिस्कोप आणि लगेच आपण शिकणार आहे कॅसेग्रेन टेलिस्कोप. न्यूटोनियन टेलिस्कोपमध्ये आणि कॅसेग्रेन टेलिस्कोपमध्ये आपण मिररचा वापर करतो. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये बेसिकली लेन्सचा वापर होतो. न्यूटोनियन टेलिस्कोपची अशा काही प्रकारे एक इमेज तुम्ही पाहू शकता. इथं जो कोणता प्लॅनेट किंवा स्टार किंवा एखादी तुम्हाला हेवी ऑब्जेक्ट पाहायचा आहे, तिथून निघणारं रेडिएशन सर्वात पहिले ह्या लेन्स ह्या मिररवर पडणार. ह्या मिररला म्हटलं जाते कॉन्केव्ह मिरर. त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रेज पडतील ह्या प्लेन मिररवर. इथून परत एकदा रिफ्लेक्शन होऊन इथे जाणार आयपीसकडे. सर्वात पहिले याचे कंपोनेंट्स पाहून घेऊ. फर्स्ट कोणता मिरर आहे? कॉन्केव्ह मिरर. इथं प्लेस केलेला आहे एक प्लेन मिरर. कोणता मिरर? नंतर समोर आहे आयपीस. हा पूर्ण सेटअप आहे आपल्या न्यूटोनियन टेलिस्कोपचा. आता पहा ऑब्जेक्ट काय करतो, आपल्यामधून लाईट रेज पास करतो. ऑब्जेक्ट मधून येणाऱ्या लाईट रेज सर्वात पहिले कोणत्या मिररवर पडल्या? लाईट रेज कमिंग फ्रॉम स्पेस आर रिफ्लेक्टेड बाय कॉन्केव्ह मिरर. ह्या ऑब्जेक्ट मधून निघणाऱ्या लाईट रेजला रिफ्लेक्ट करण्याचं काम करणार आहे कॉन्केव्ह मिरर. हे रिफ्लेक्टेड रेज पडतील ह्या प्लेन मिररवर. रिफ्लेक्टेड रेज जेव्हा निघतात, जर मी हा मधातला प्लेन मिरर हटवला तर ह्या दोन रेज कुठंतरी येऊन इथं भेटल्या असत्या. जर हा मिरर नसता तर जेव्हा ह्या रेज येऊन भेटतील एका पॉइंटला, त्याला म्हणतात कन्व्हर्जिंग रे. ते रेज कन्व्हर्ज व्हायच्या आधीच हा त्याला रिफ्लेक्ट करेल. बिफोर दीज रेज गेट रिफ्लेक्टेड रेज कन्व्हर्ज, दे आर डिफ्लेक्टेड बाय अ प्लेन मिरर. एकदा परत सांगतो, इमॅजिन करा हा प्लेन मिरर इथं नसता, काय झालं असतं? ही जी रे आलेली आहे अंदाजे इथपर्यंत कुठंतरी आली असती. सेकंड रे जी आलेली आहे ती अंदाजे इथं कुठंतरी आली असती. इथं येऊन दोन्ही रेज भेटल्या असत्या. या भेटण्याच्या पॉइंटला म्हटलं असतं कन्व्हर्जिंग. ह्या रेज कन्व्हर्ज व्हायच्या आधीच रिफ्लेक्ट करत आहे कोणता मिरर, आणि हे रिफ्लेक्शन काहीसं तुम्हाला असं दिसेल. आता लक्ष द्या, ह्या रिफ्लेक्टेड रेज इथून आलेल्या, इथून परत एकदा रिफ्लेक्ट झाल्या आणि कोणाकडे पास केल्या, आणि तिथून मिळेल मला त्या ऑब्जेक्टची क्लिअर इमेज आणि मॅग्निफाईड इमेज. नेक्स्ट they pass through eyepiece and we get a magnified image of the source. ह्या सोर्सची आपल्याला कशी इमेज मिळाली? मॅग्निफाईड. आता लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचं हा झाला आपला पूर्ण एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन न्यूटोनियन टेलिस्कोपचं. जर याला मी डायग्रामच्या पॉईंटमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हॉरिझॉन्टल केसमध्ये असा दिसेल मला. हा इथं कुठंतरी असणारा एखादा ऑब्जेक्ट किंवा स्टार किंवा प्लॅनेट, तिथून निघणाऱ्या लाईट रेज सर्वात पहिले पास होतील आणि कोणावर येऊन स्ट्राईक करतील? कॉन्केव्ह मिरर. देन इट विल गेट रिफ्लेक्टेड कोणाकडे? प्लेन मिरर कडून जातील आयपीस कडे. आता मी रेफरन्ससाठी एक हॉरिझॉन्टल इमॅजिनरी लाईन बनवली जी काहीशी अशी दिसेल. याला म्हणतात ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस. आता लक्ष द्या, प्रिन्सिपल ॲक्सिसला मी ठेवला हा पेन परपेंडिक्युलर. जर तुम्ही पाहाल तर असा एक राईट अँगल दिसेल. क्लिअर का? माझ्या हातातला स्टायलस आणि हा ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. जर मी इथं एक इमॅजिनरी अशी लाईन पाहिली, पहा रिफ्लेक्टेड रेज प्लेन मिररनं परत एकदा रिफ्लेक्ट केल्या. रिफ्लेक्ट केल्यानंतर त्या कुठं कन्व्हर्ट झाल्या? ह्या पॉइंटला. म्हणजे एक अशी इमॅजिनरी लाईन जी ह्या ॲक्सिस ऑफ टेलिस्कोपला काय आहे? परपेंडिक्युलर. इथं ह्या रेज एकमेकांना मीट करतील. द रिफ्लेक्टेड रेज गेट फोकस्ड ॲट अ पॉइंट. हा आहे तो पॉइंट. कुठं आहे हा पॉइंट? ह्या पिंक कलरच्या लाईनवर. द रिफ्लेक्टेड रेज गेट फोकस्ड ॲट अ पॉइंट लाईंग ऑन द परपेंडिक्युलर. हा पॉइंट आहे ह्या परपेंडिक्युलरवर. हा परपेंडिक्युलर कोणाला आहे? ह्या ॲक्सिस ऑफ टेलिस्कोपला. सो द पॉइंट जिथं या रेज फोकस झाल्या तो असतो एका परपेंडिक्युलरवर. कोणाला परपेंडिक्युलर आहे? ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप सिलेंडर. अशा प्रकारचा याचा सेटअप. जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की न्यूटोनियन टेलिस्कोप ड्रॉ करा, तर खूप सिंपलचं याची डायग्राम तुम्ही काढू शकता. सर्वात पहिले एक रेफरन्स लाईन घेऊन तुम्हाला सुटेबल आहे त्या लेन्सची एक सेगमेंट ड्रॉ करा. जिथं तुम्हाला लेन्स किंवा मिरर बनवायचा आहे तिथे एक पॉइंट मार्क करा. मी त्या पॉइंटला नाव दिलं
त्याच्यापासून परत एकदा अंदाजे डिस्टन्स घ्यायचा आहे. मी इथं 5 सेंटीमीटर दूर दाखवत आहे याचा फोकस. आता यूज करणार आपला प्रोट्रॅक्टर म्हणजे डी. पी पॉईंटवर हा डी ठेवल्यानंतर अशा प्रकारे कॉन्केव्ह मिरर बनवण्यासाठी एक लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर एक अशी हॉरिझॉन्टल लाईन आणि त्यांना केलं जॉईन. तुम्ही इथं पाहू शकता. आता बनली माझा कॉन्केव्ह मिरर. आता मला दाखवायचा आहे प्लेन मिरर. तर फोकसपासून 1 किंवा 2 सेंटीमीटर दूर, फोकसपासून एफ पासून 1 किंवा 2 सेंटीमीटर दूर मी बनवत आहे परत एक पॉईंट. 1 किंवा 2 तुम्ही सेंटीमीटर ठेवू शकता. मी किती सेंटीमीटर ठेवलं? 1. आणि इथं स्केलच्या मदतीनं अशा इन्क्लाइन 2 लाईन ड्रॉ करायच्या. पहा डायग्राममध्ये तुम्हाला ते फील होईल. क्लिअर? कोणता मिरर बनवला मी? नेक्स्ट, आता इथं कुठंतरी ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टमधून अशा 2 लाईन ड्रॉ करायच्या. त्या लाईन ह्या ब्लॅक कलरच्या लाईनला म्हणजे ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप सिलेंडरला पॅरलल असल्या पाहिजे. इथं आहे कुठंतरी माझा ऑब्जेक्ट ज्याला मी स्टडी करत आहे. त्याच्यापासून निघणाऱ्या रेज मी ह्या ॲक्सिसला पॅरलल बनवेल. त्याच्या आधी एक्झॅक्टली ह्या ब्लॅक कलरच्या लाईनला परपेंडिक्युलर इमॅजिन करून बरोबर सुटेबल डिस्टन्सवर ड्रॉ करून घ्यायचा आयपीस. आता काय होईल? ऑब्जेक्टमधून निघतील 2 किंवा 3 तुम्ही किती रेज घेऊ शकता. जास्त रेज घेतल्यानं डायग्राममध्ये गर्दी होऊ शकते, डायग्राम कॉम्प्लिकेटेड वाटेल. म्हणून मी फक्त किती लाईन घेतल्या? 2. ऑब्जेक्टमधून येणाऱ्या लाईटला इन्सिडंट लाईट म्हणतात. तर ह्या 2 लाईन मी ड्रॉ केल्या एक्झॅक्टली याला पॅरलल. आता ह्या लाईट रेज कोणावर पडल्या? कॉन्केव्ह मिररवर. हा काय करेल? त्यांना रिफ्लेक्ट करेल आणि हे रिफ्लेक्ट करून कोणाकडे पास करेल? अशा प्रकारे स्केलच्या मदतीने यांना रिफ्लेक्ट होताना दाखवायचं. इथपर्यंत काही अडचण? नक्की. आता पुढे ह्या रेज पुढे आयपीसकडे पास करून दाखवायच्या. ह्या रिफ्लेक्टेड रेज इथं भेटल्या ह्या पॉईंटवर. हा पॉईंट आहे एका परपेंडिक्युलरवर. तो परपेंडिक्युलर कोणाला? तर ॲक्सिस ऑफ सिलेंडरला, टेलिस्कोपच्या सिलेंडरला. आणि इथून आयपीसमधून त्यांना पुढे थोडंसं एक्सटेंड करून दाखवायचं. हा झाला आपला एक प्रॉपर सेटअप. डायग्रामच्या बेसिसवर कोणता टेलिस्कोप? क्विक समराइज करून घेऊ. न्यूटोनियन टेलिस्कोपमध्ये एक कॉन्केव्ह मिरर, एक प्लेन मिरर आणि एक्झॅक्टली याला परपेंडिक्युलर बनवल्यानंतर तिथं आयपीस. इथं वापरला जातो कॉन्केव्ह मिरर, प्लेन मिरर. ठीक आहे. आता रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये सेकंड पार्ट पाहताय आपण, कॅसेग्रेन टेलिस्कोप. कोणता? आता याची डायग्राम पाहू. सर्वात पहिले याची प्रॅक्टिकल इमेज अशा प्रकारे असते. हा आहे माझ्यासाठी असणारा ऑब्जेक्ट किंवा सोर्स. इथून निघणारी लाईट सर्वात पहिले पडणार आहे ह्या मिररवर. याला परत एकदा आपण तेच नाव देणार आहे, कॉन्केव्ह. फक्त बेसिकचा डिफरन्स, कॉन्केव्ह मिररच्या आतमध्ये एक छोटासा होल आहे लाईट रेजला आयपीसकडे पाठवण्यासाठी. सेटअपमध्ये पाहून घेऊ. इथं दोन्ही प्रकारचे मिरर वापरतात. हा मिरर आहे कॉन्केव्ह मिरर, हा मिरर आहे कॉन्व्हेक्स मिरर आणि हा आहे आयपीस. सर्वांना आपापले नावं पहिले असाइन करू. फर्स्ट कोणता मिरर? नेक्स्ट हा मिरर आणि हा व्हेरी गुड. हा झाला तुमचा प्रॅक्टिकल सेटअप कॅसेग्रेन टेलिस्कोपसाठी. ठीक आहे. ऑब्जेक्टमधून निघतील लाईट रेज. ऑब्जेक्टमधून निघणाऱ्या लाईट रेजला इन्सिडंट लाईट रेज म्हणतात. सर्वात पहिले कोणावर जाऊन ह्या हिट करतात? फर्स्ट पॉइंट, लाईट रेज आर रिफ्लेक्टेड फ्रॉम द कॉन्केव्ह मिरर. ऑब्जेक्टमधून लाईट निघाली, कॉन्केव्ह मिररवर पडली, कॉन्केव्ह मिररनं त्याला काय केलं? रिफ्लेक्ट. काही अडचण? नक्की. पहा पुढे. आता हा काय करेल? ह्या रिफ्लेक्टेड रेजला याच्यावर पास करेल. कोणत्या मिररवर? कॉन्व्हेक्स मिररवर. इमॅजिन करा हा कॉन्व्हेक्स मिरर इथं नसता तर ह्या लाईट रेज पुढे जाऊन इथं कुठंतरी भेटल्या असत्या, इथं कन्व्हर्ज झाल्या असत्या. बिफोर कन्व्हर्जिंग या मिररनं त्यांना वापस रिफ्लेक्ट करून टाकलं. कॉन्केव्ह मिररनं रिफ्लेक्शन केलं, आलेलं रिफ्लेक्शन कॉन्व्हेक्सवर पडलं. कॉन्व्हेक्स मिरर याला अगेन रिफ्लेक्ट करेल अशा प्रकारे. आणि ह्या रिफ्लेक्टेड रे या छोट्याशा होलमधून पास होऊन कोणाकडे जातील? These reflected ray back towards it by small convex mirror. त्या आलेल्या रिफ्लेक्टेड रेला ह्या कॉन्व्हेक्स मिररनं परत रिफ्लेक्ट केलं बॅक साईडला आणि कोणाच्या दिशेला? आयपीस कडे. आणि आता मला आयपीस मध्ये मिळेल ह्या ऑब्जेक्टची मॅग्निफाईड इमेज. डाऊट क्लिअर? पक्का?
आता इथून मला मिळेल आयपीसच्या थ्रू ऑब्जेक्टची इमेज. एकदा परत पाहून घ्या. दे पास थ्रू अ होल ॲट द सेंटर ऑफ द कॉन्केव्ह मिरर and then through the eyepiece situated at the back of the mirror we get the magnified image. हा होता आपला सेटअप कॅसेग्रेन टेलिस्कोपचा. परत तोच क्वेश्चन जर परीक्षेमध्ये ड्रॉ करायला विचारलं तर काय करणार? अगेन सेम एक रेफरन्स लाईन ड्रॉ करा ज्याला तुम्ही प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणता. तुमच्या सोयीनं सुटेबल लेंथ घ्या. जिथं तुम्हाला कॉन्केव्ह मिरर ड्रॉ करायचा आहे, मी आता ह्या साईडला कॉन्केव्ह मिरर ड्रॉ करणार आहे, तर मी इथं मार्क करून घेणार आहे एक पॉईंट पी. वापस प्रोट्रॅक्टर आपल्या डी ची मदत घेऊ. इथून पहिले 5 सेंटीमीटरवर फोकस दाखवून देऊ. त्याच्यानंतर इथं डी किंवा प्रोट्रॅक्टर ठेवून अशा प्रकारे मिरर काढणार. आता काय करणार, याला इकडे आणि इकडे असं एक्सटेंड करून घेऊ आणि मधात थोडासा गॅप ठेवू. क्लिअर? कोणता मिरर बनवला? आता आपल्या पहिल्या केसमध्ये आपण प्लेन मिरर बनवला होता. आता आपल्याला कोणता बनवणार आहे? एक सर्टन डिस्टन्स सोडून दिलं आणि पॉइंट मार्क केला आणि तिथं बनवला एक छोटासा कोणता मिरर? अशा प्रकारे. आता ऑब्जेक्ट दाखवायचा ह्या साईडला कुठेतरी. ऑब्जेक्टमधून निघणाऱ्या लाईट रेस पहिले कॉन्केव्हवर पडतील आणि जस्ट कॉन्केव्हच्या मागच्या साईडला दाखवायचा. क्लिअर? आता पुढे ऑब्जेक्टमधून निघणाऱ्या 2 पॅरलल लाईन त्याला म्हणतात इन्सिडंट लाईट किंवा इन्सिडंट रेज. सर्वात पहिले येतील तर कोणत्या मिररला हिट करतील? देन इट विल गेट रिफ्लेक्टेड. आता इथून ह्या रिफ्लेक्ट होतील आणि कोणाकडे ड्रॉ करायच्या? अशा प्रकारे यांना कॉन्व्हेक्स मिररकडे जाताना दाखवायचं. आता अगेन कॉन्व्हेक्स मिरर त्यांना काय करेल? अगेन रिफ्लेक्ट करेल आणि रिफ्लेक्शन आता ह्या दिशेनं असं पासून कोणाकडे जाईल? अशा प्रकारे तुम्ही याला दाखवू शकता रिफ्लेक्शन. क्लिअर? आयपीस मधून थोडंसं आणखी एक्सटेंड करा जिथं तुम्हाला मॅग्निफाईड इमेज मिळते. काही डाऊट इथपर्यंत? आज आपण सुरुवातीला पाहिले 2 रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. पहिलावाला न्यूटॉनियन ज्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर सोबत प्लेन मिरर होता. सेकंडमध्ये पाहिला आपण कॅसेग्रेन टेलिस्कोप कॉन्केव्ह मिरर सोबत. व्हेरी गुड. सेटअप सगळे समजले? आतापर्यंत आपण डिस्कस केले काल आणि आजच्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त ऑप्टिकल टेलिस्कोप. आता पुढचा टेलिस्कोप पाहू. नाव आहे देवस्थल टेलिस्कोप. लक्ष द्या, याच्याबद्दलची काही स्पेशालिटी आपण समजून घेऊ. इंडियामध्ये खूप सारे टेलिस्कोप खूप वर्षांपासून आपण यूज करत आहे ज्यांची डायमीटर व्हॅरी करत राहते डायमेन्शनमध्ये. इन इंडिया वी हॅव सेव्हरल टेलिस्कोप विथ कॉन्केव्ह मिरर्स ऑफ डायमीटर 2 मीटर डायमीटर. आपल्या इंडियामध्ये खूप सारे टेलिस्कोप आहे ज्यांची डायमीटर अराउंड कितीपर्यंत मिळू शकते? 2 मीटर. दॅट हॅव बीन इन यूज फॉर मेनी इयर्स. बऱ्याच वर्षांपासून आपण याला यूज करत आहे. पुढे जाऊ. द बिगेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन इंडिया. आपल्या देशातला सर्वात मोठा टेलिस्कोप is situated in the Aryabhatta Research Institute of Experimental Sciences, नैनिताल. भारतातला सर्वात मोठा टेलिस्कोप कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये आहे? आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल आणि ऑफिस नैनिताल. पुढे जाऊ. देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप. याची खासियत, याची स्पेशालिटी पाहू. इट इज द लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन एशिया. आशिया खंडातला सर्वात मोठा टेलिस्कोप आहे ज्याची डायमीटर आहे हॅव्हिंग अ मिरर ऑफ डायमीटर 3.6 मीटर. ह्या मिररची डायमीटर किती? 3.6 मीटर. हा एशियामधला सर्वात मोठा. क्लिअर इथपर्यंत? हे आपण पाहिले सगळे ऑप्टिकल टेलिस्कोप. आता आपण सेकंड पार्ट पाहणार आहे लेसनचा, रेडिओ टेलिस्कोप. त्याच्यात मग पुढे पाहू GMRT एक्झॅक्टली काय आहे. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये डायरेक्टली डोळ्यांच्या मदतीने आपण वस्तू पाहतो. पण आता आपल्या स्पेसमध्ये अशा काही गॅलेक्सीज, असे काही प्लॅनेट आणि स्टार आहेत की ते व्हिजिबल रेडिएशनच्या व्यतिरिक्त रेडिओ वेव्ह सुद्धा एमिट करतात. आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं की रेडिओ वेव्ज आपण डायरेक्टली डोळ्यांच्या मदतीनं पाहू शकत नाही कारण आपली रेंज आहे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. वेवलेंथ जी आहे रेडिओ वेव्हची ती 800 नॅनोमीटरपेक्षा जास्त आहे जी की आपण पाहू शकत नाही. त्याला पाहण्यासाठी आपल्याला एक स्पेशल डिव्हाइसची आवश्यकता असते. त्याला म्हणतात रेडिओ टेलिस्कोप. ह्या वेव्ज तुम्ही ऑप्टिकल टेलिस्कोपच्या मदतीनं पाहू शकत नाही. त्याला पाहण्यासाठी विशिष्ट एका टेलिस्कोपची आवश्यकता आहे. तो टेलिस्कोप कोणता? रेडिओ टेलिस्कोप.
चला पाहू. हा एक गॅलेक्सी किंवा एक मी स्पेसमधली वस्तू दाखवण्याचा प्रयत्न केला. इन ॲडिशन टू व्हिजिबल रेडिएशन, याच्यामधून तुम्हाला हलकीशी लाईट येताना दिसत आहे, त्याचा कलर वगैरे तुम्हाला दिसत आहे, म्हणजे हा लाईट वेव्स किंवा लाईट रेडिएशन तर करतच आहे. याच्या व्यतिरिक्त हे ऑब्जेक्ट कोणत्या वेव्स एमिट करतात? रेडिओ वेव्स नॉर्मली पाहिल्या जाऊ शकतात का? त्यांना पाहण्यासाठी एका प्रॉपर डिव्हाइसची आवश्यकता आहे. डिव्हाइसचं नाव रेडिओ टेलिस्कोप. पहा, हेव्हनली ऑब्जेक्ट लाईट वेव्सच्या सोबत सोबत रेडिओ वेव्स पण एमिट करतात. वी कॅन नॉट सी दिस रेडिएशन विथ अवर आईज. ह्या रेडिओ वेव्स तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता का? नाही. मग यांना पाहण्यासाठी आपल्याला एक स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोपची आवश्यकता आहे, त्यालाच म्हणतात रेडिओ टेलिस्कोप. पुढे हेन्स स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोप इज यूज टू रिसीव्ह दीज रे. एकदा परत सांगतो, गॅलेक्सीज, मोठे प्लॅनेट आणि स्टार हे लाईट रेडिएशन तर करतातच, याच्या व्यतिरिक्त त्या रेडिओ वेव्स पण एमिट करतात. रेडिओ वेव्सची वेव्हलेंथ 800 नॅनोमीटर पेक्षा जास्त असते, जी की आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग त्यांना पाहण्यासाठी आपल्याला स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोपची आवश्यकता असते. त्या स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोपला म्हणतात रेडिओ टेलिस्कोप. आता हा रेडिओ टेलिस्कोप काम कसं करते ते एकदा समजून घेऊ. एखाद्या वस्तूमधून निघणाऱ्या रेज सर्वात पहिले या पॅराबोलिक डिश वर पडतात, ज्याचा आकार साधारण असा असतो कर्व शेपमध्ये, याला आपण पॅराबोलिक डिश म्हणतो. तिथून निघणाऱ्या रेडिओ वेव्स या डिशवर काम पडतात. हा डिश मिरर सारखंच काम करतो, यांना रिफ्लेक्ट करतो आपल्या सेंटरपर्यंत. सेंटरवर लावलेला असतो रिसिव्हर, आणि ह्या टाईप ऑफ टेलिस्कोपला म्हटल्या जाते रेडिओ. करू आता सुरुवात याला. ऑप्टिकल टेलिस्कोप फेज आपला संपला, सुरू होत आहे आता रेडिओ टेलिस्कोप. सर्वात पहिले रेडिओ टेलिस्कोपचा सेटअप पाहू. अशा प्रकारची एक पॅराबोलिक टाईप ऑफ डिश असते, प्रायमरी पॅराबोलिक रिफ्लेक्टर सरफेस किंवा याला म्हणतात डिश. ही डिश एक्झॅक्टली मिरर सारखंच काम करते. याच्यावर सगळ्या ज्या रेडिओ वेव्स पडतील, या सगळ्या रेडिओ वेव्सला फोकस करून देईल ह्या पॉइंटवर जिथं लावलेला आहे रिसिव्हर. असं म्हणता येईल की ह्या डिशचा इथं आहे फोकस. त्याच्यानंतरचा हा पार्ट आहे महत्त्वाचा रिसिव्हर, जो सगळ्या ज्या वेव्स याच्यावर पडल्या आणि ह्या रिफ्लेक्टरनं त्यांना रिफ्लेक्ट करून दिलं इथं, त्यांना रिसीव्ह करण्याचं काम करेल हा रिसिव्हर. आणि मग इलेक्ट्रिक केबलच्या मदतीनं ती सगळी इन्फॉर्मेशन पाठवल्या जाईल आपल्या सेटटॉप बॉक्स किंवा मग ॲम्प्लिफायरपर्यंत. चला पहा, आपण ड्रॉ करू. सर्वात पहिले पॅराबोलिक डिश पाहिली, त्याच्यानंतर सेंटरला लावलेला आहे रिसिव्हर. जी कोणती स्पेसमधली वस्तू मला स्टडी करायची आहे, एक्झाम्पलसाठी मी इथे एक गॅलेक्सी दाखवली, जो की माझ्यासाठी आहे एक सोर्स, डिस्टंट सेलेस्टियल रेडिओ सोर्स. एखादा स्टार असू शकतो, एखादा प्लॅनेट किंवा एखादी गॅलेक्सी, ज्याच्यामधून रेडिओ वेव्स निघतील. ह्या रेडिओ वेव्स वेगवेगळ्या अँगलमध्ये सर्वात पहिले माझ्या ह्या प्रायमरी टाईप ऑफ पॅराबोलिक डिशवर पडतील. ही डिश ॲक्ट करेल कोणासारखं? मिरर सारखं. Radio waves let us see object we can't see in visible light like the gases in galaxy. ह्या गॅलेक्सीमध्ये असणारे गॅसेस सुद्धा आपण याच्या मदतीनं पाहू शकतो. त्याच्यामधून निघणाऱ्या सगळ्या लाईट रेज कोणावर पडल्या? डिशवर. डिश कोणासारखं काम करत आहे? मिरर सारखं. आणि यांना रिफ्लेक्ट करून देईल कोणाकडे? तो हा पॉइंट. डिश ॲक्ट लाईक अ मिरर अँड फोकसेस रेडिओ वेव्स ऑन टू रिसिव्हर. सोर्समधून रेडिओ वेव्स आल्या, डिशवर पडल्या, डिशनं त्यांना रिफ्लेक्ट केलं रिसिव्हरकडे, म्हणजे डिशनं काम केलं एका मिरर सारखं. जाऊ पुढे. आता ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे आली? रिसिव्हरकडे. रिसिव्हरनं ती इन्फॉर्मेशन पिक केली आणि इलेक्ट्रिकल केबलच्या थ्रू ती इन्फॉर्मेशन पाठवली रिसिव्हर किंवा ॲम्प्लिफायरकडे. ॲम्प्लिफायरचं काम काय आहे? इथून येणारे वीक सिग्नल तो ॲम्प्लिफाय करतो, म्हणजे मोठे करून टाकतो एका सोप्या शब्दामध्ये. इथून सगळी इन्फॉर्मेशन केबलच्या थ्रू येणार. सो केबल्स फॉर कॅरिंग द सिग्नल टू द कंट्रोल रूम कोणाकडे पोहोचतील? ॲम्प्लिफायर. हा त्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करेल. म्हणजे मी तुमच्याशी बोलत आहे, कमी आवाजात बोलत आहे, माझ्या हातात माईक असता तर माझा आवाज मोठा झाला असता, माझा आवाज ॲम्प्लिफाय झाला असता, तर त्या मशीननं माझा आवाज मोठा केला, दॅट इज द ॲम्प्लिफायर. म्हणजे इथून येणारे सिग्नल जे वीक सिग्नल आहे हा त्यांना बूस्टअप करेल आणि काय करेल? स्ट्रॉंग सिग्नलमध्ये कन्वर्ट करेल. म्हणजे याचं काम ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरमधून ही इन्फॉर्मेशन जाणार कम्प्युटरकडे किंवा रेकॉर्डिंग डिव्हाइसकडे, जो त्या डेटाला स्टोअर करेल. त्याच्यानंतर हा डेटा जो आपल्याकडे आला तो कम्प्युटर किंवा मॉनिटरकडे पाठवला जाईल, जो तुम्हाला डिस्प्ले करून देईल इन्फॉर्मेशन एका व्हिडिओ किंवा इमेजच्या फॉर्ममध्ये. आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसतील गॅलेक्सीज आणि त्याच्यात असणारी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहता येईल. म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट द गॅसेस अँड एक्सेट्रा. Information from the receiver is processed
बाय कम्प्युटर टू क्रिएट अ व्हिजिबल इमेज, म्हणजे ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहता येत नव्हत्या त्या मला पाहण्यासाठी अवेलेबल करून दिल्या त्या कम्प्युटरने. कोणाच्या मदतीनं? रेडिओ वेव्सच्या मदतीनं. टॉपिक समजला का? अशा प्रकारे काम करतो आपला कोणता? रेडिओ टेलिस्कोप. आता एक पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे पहा. अ लार्ज रेडिओ टेलिस्कोप कॉल्ड द जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे GMRT. फुल फॉर्म एकदा परत पाहू. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. पुणे शहराच्या जवळ नारायणगावमध्ये हे पूर्ण सिच्युएटेड आहे. A large radio telescope called the Giant Meter Wave Radio Telescope GMRT has been erected at Narayangaon near. आता ह्या GMRT बद्दल थोडंसं समजू. It uses radio waves having a wavelength of about a meter. हा रेडिओ टेलिस्कोप अशा रेडिओ वेव्सचा स्टडी करतो ज्या रेडिओ वेव्सची वेवलेंथ अबाउट 1 मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. जायंट मीटर वेव्ह रेडिओ वेव्सला स्टडी करतो ज्यांची वेवलेंथ काय आहे? अबाउट अ मीटर, कमिंग फ्रॉम अ हेवनली बॉडीज टू स्टडी दोज बॉडीज. मग ती बॉडी एखादी गॅलेक्सी असू शकते, एखादा प्लॅनेट किंवा एखादा स्टार, ज्याला स्टडी करण्यास हा मदत करतो. आता हा एक्झॅक्टली GMRT काय आहे? तर अशा छोट्या छोट्या 30 डिशचं कलेक्शन आहे. किती डिशचं कलेक्शन आहे? हे आहे कलेक्शन. This telescope is actually a collection of 30 dishes. प्रत्येक डिशची डायमीटर ही 45 मीटर आहे. Each having a diameter of 45 मीटर. प्रत्येक छोट्या डिशची डायमीटर किती? आणि अशा किती डिश आहेत? आता ह्या डिश अशा अरेंज केलेल्या आहेत की एक डिश लावली, थोड्या अंतरावर दुसरी लावली, थोड्या अंतरावर तिसरी लावली, थोड्या अंतरावर चौथी. तर हा टोटल 25 किलोमीटर अक्रॉस एरिया पूर्ण कव्हर करतो. म्हणजे एक डिश इथं लावली, थोड्या डिस्टन्सवर इथं लावली, थोडी इथं लावली आणि चाललो असं पुढे पुढे लावत लावत. तर पहिली डिश आणि शेवटच्या डिशच्या मधातलं डिस्टन्स किती किलोमीटर? अरेंजमेंट ऑफ द 30 डिशेस ओव्हर अन एरिया विच मेजर्स अप टू 25 किलोमीटर अक्रॉस. तर पहिली डिश ते शेवटच्या डिशच्या मधातलं डिस्टन्स किती? एवढा एरिया हा कव्हर करतो. आणि सगळ्या डिश एका डिश सारखं काम करतात, सगळ्या सिंक्रोनाइज आहेत आणि सगळ्या डिशला कलेक्टिव्हली तुम्ही स्टडी करसाल तर त्या एका डिशचं काम करतील. एरिया किती कव्हर करतात? मग विचार करा, एकच डिश बनवली असती जिची डायमीटर 25 किलोमीटर असती तर तिनं किती मोठी इन्फॉर्मेशन दिली असती. तर ह्या 30 छोट्या छोट्या डिश असं काम करतात की जे काम एका 25 किलोमीटर डायमीटर असणाऱ्या डिशनं केलं असतं. आता प्रॅक्टिकली 25 किलोमीटर डायमीटर असणारी डिश बनवणे, हँडल करणे, त्याला मेंटेन करणे थोडंसं डिफिकल्ट आहे. तर छोट्या छोट्या डिश अशा अरेंज केल्या की त्या डिश एका डिशचं काम करतील जे काम 25 किलोमीटर डायमीटर असणाऱ्या डिशनं केलं असतं. पहा, इट इज मेड इन सच अ वे दॅट इट वर्क्स ॲज अ सिंगल डिश. एका सिंगल डिशचं काम करते जे काम कोणी केलं असतं? हॅव्हिंग अ डायमीटर ऑफ. एकदम परत सांगतो, एक छोटीशी डिश बनवली जिची डायमीटर आहे 25 किलोमीटर. त्या डिशनं जे काम केलं असतं तेच काम ह्या 30 डिश एकत्रितपणे करतात. माझा पॉईंट समजला का? जाऊ पुढे. नेक्स्ट, दिस मीन्स दॅट द GMRT गिव्स द सेम डेटा. GMRT तुम्हाला तो सेम डेटा देतो जो that we would have got from a telescope having a single dish of 25 kilometer diameter. GMRT तुम्हाला तो डेटा देतो जो डेटा तुम्हाला 25 किलोमीटर डायमीटर असणाऱ्या एका डिशनं दिला असता. क्लिअर? असा आहे आपला हा GMRT. आता GMRT तुम्हाला कोणकोणत्या फील्डबद्दल मदत करतो? नंबर 1, हा आपल्याला आपल्या सोलर सिस्टीमला स्टडी करण्यास मदत करतो, ज्याच्यात आपला सेंटरला स्टार आहे सन आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारे आपले प्लॅनेट, ज्यातला आपला एक प्लॅनेट आहे अर्थ. या सोलर सिस्टीमचा आपल्याला स्टडी करण्यास GMRT हेल्प करतो. पहिला पॉईंट क्लिअर. आता सेकंड, सोलर विंड्सबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. सूर्याच्या आउटर लेअरला म्हणतात कोरोना. त्याच्यामधून हाय एनर्जी पार्टिकल्स कॉन्स्टंटली एमिट होतात. कोणते पार्टिकल? हाय एनर्जी पार्टिकल कॉन्स्टंटली हाय स्पीडने हे एमिट होतात. सनच्या अप्पर लेअरला म्हणतात कोरोना. त्याच्यातून चार्ज पार्टिकल एमिट होतात हाय स्पीडने. यालाच म्हणतात सोलर विंड्स. याच्या स्टडीमध्ये सुद्धा GMRT हेल्प करतो. नेक्स्ट आहे पल्सर्स.
एक न्यूट्रॉन स्टार किंवा न्यूट्रॉन तारा जो हाय स्पीडने ट्रॅव्हल करतो त्याला आपण म्हणतो पल्सर. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती करून देतो आपल्याला GMRT. क्लिअर. नेक्स्ट, सुपरनोवा. जेव्हा स्टार कोणताही त्याची लाईफ जेव्हा खतम होते, तो आपल्या लास्ट फेजमध्ये असतो, तेव्हा एक मोठा धमाका होतो, त्याला म्हणतात सुपरनोवा. त्याच्या स्टडीमध्ये सुद्धा GMRT हेल्प करतो. क्लिअर इथपर्यंत. आणि लास्ट आहे हायड्रोजन क्लाउड जे असतात, इंटरस्टेलर हायड्रोजन क्लाउड. 2 स्टार किंवा 2 प्लॅनेट आहेत गॅलेक्सीमध्ये, त्यांच्या मधातल्या स्पेसमध्ये जे काही गॅसेस आहेत मेनली हायड्रोजनने बनलेले असतात, यांच्याविषयीची पूर्ण इन्फॉर्मेशन देतो आपल्याला GMRT. क्लिअर इथपर्यंत. GMRTचा फुल फॉर्म जायंट मीटर वेव्ह रेडिओ. व्हेरी गुड. आता जाऊ पुढे. प्रॉब्लेम स्पेस बाय अर्थ बेस्ड टेलिस्कोप. जर कोणताही टेलिस्कोप, खास करून ऑप्टिकल टेलिस्कोप, तुम्ही अर्थवरूनच बाहेरच्या वस्तू पाहसाल तर अर्थवर असताना काय काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस होतात. काल आपण शिकलो होतो रिफ्रॅक्शनमध्ये कलरचा एरर येऊ शकतो, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त अर्थवरून खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. एक एक करून सगळे डिस्कस करू. फर्स्ट पॉइंट, जर हा स्टार मला जो स्टडी करायचा आहे हा इथं आहे आणि हा माझा टेलिस्कोप इथं असेल, तर सोर्समधून निघणारी लाईट ऑप्टिकल टेलिस्कोप पर्यंत आली. ऑप्टिकल टेलिस्कोपनं मला याची अशी इमेज बनवून दिली. क्लिअर. पण आता अर्थवर असताना काही प्रॉब्लेम्स होतात, ते आता आपण समजू. द व्हिजिबल लाईट फ्रॉम अ हेव्हनली बॉडी कॅन रीच द अर्थ सरफेस. ती हेव्हनली बॉडी आहे आपली, तिथून निघणारी लाईट आपल्या टेलिस्कोप पर्यंत आली, मला इमेज अशा काही प्रकारची बनवून मिळाली. पण आता अर्थच्या अराउंड असतो अर्थचा एक ॲटमॉस्फिअर. आता काय होईल, इथून निघणारी लाईट इथपर्यंत ट्रॅव्हल करेल आणि थोडीफार लाईट अर्थचा ॲटमॉस्फिअर ॲब्झॉर्ब करून घेईल आणि परत अर्थवर टेम्परेचर बदलते, प्रेशर बदलते, हवाही वाहती राहते, म्हणून लाईट फ्लक्च्युएट करेल. पहा काय होईल. द लाईट हॅज टू पास थ्रू द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. आता इथून निघालेल्या लाईटला इथपर्यंत येणार, नंतर अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधून पास होणार. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता, इथून येणारी लाईट जास्त आली, थोडीफार ॲब्झॉर्ब झाली आणि समोर लो इंटेन्सिटी लाईट अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करून गेली. आता पहा पुढे. ड्युरिंग दिस जर्नी सम ऑफ द लाईट इज ॲब्झॉर्ब बाय द ॲटमॉस्फिअर अँड द इंटेन्सिटी ऑफ द लाईट रिचिंग द अर्थ सरफेस डिक्रीजेस. तिथून लाईट पूर्ण निघाली, थोडी इथपर्यंत पूर्ण आली, इथून थोडी लाईट ॲब्झॉर्ब झाली कशामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये. आता होईल काय, लाईटची इंटेन्सिटी कमी झाल्यामुळे आता मला इमेज थोडीशी ब्लर मिळाली. एकदा परत क्विक आपण जाऊ. पहा, मी जुनी इमेज तुम्हाला दाखवून देतो. अशा प्रकारची इमेज होती, क्लिअर होती. आता परत तुम्ही सेकंड इमेज पहा, जी इंटेन्सिटी तिची कमी झाली, इमेज ब्लर आहे, क्लिअरिटी आहे तेवढी. हा पहिला प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम पहा काय होतो. अ सेकंड प्रॉब्लेम इज कॉज्ड बाय द चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ह्या ॲटमॉस्फिअरचं कॉन्स्टंटली प्रेशर बदलते, टेम्परेचर बदलते, म्हणून हवेचा जो दाब आहे, प्रेशर, तो कमी होतो, हवा फ्लक्च्युएट करते. तर ही लाईट तुम्हाला फ्लक्च्युएट करताना दिसत आहे. याच्या फ्लक्च्युएशनमध्ये इमेजमध्ये पहा कसं फ्लक्च्युएशन दिसत आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात जेव्हा आपला टेलिस्कोप अर्थच्या सरफेसवर असतो. अ सेकंड प्रॉब्लेम इज कॉज्ड बाय द चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर and temperature. These changes cause the turbulence in the atmosphere, which in turn cause the light rays to change their path slightly and thereby shake the position of the object. तो ऑब्जेक्ट तुम्हाला हालचाल करताना दिसेल, म्हणजे ऑब्झर्वेशन क्लिअर येणार नाहीत. नेक्स्ट, आता पुढचा प्रॉब्लेम. दिवसा काय असतो, दिवसा सूर्यप्रकाश हाय इंटेन्सिटीचा असतो. दिवसा जर तुम्ही एखादा प्लॅनेट किंवा स्टार स्टडी करसाल तर त्याची इमेज अशी दिसेल, पूर्ण ब्राईट इमेज आहे ही. ऑब्झर्वेशन क्लिअर होईल का, नाही. ऑल्सो बिकॉज ऑफ द सनलाईट वी कॅनॉट यूज ऑप्टिकल टेलिस्कोप ड्युरिंग द डे. मग दिवसा तुम्ही ऑप्टिकल टेलिस्कोप पाहू शकता, वापरू शकता का, असा प्रॉब्लेम क्रिएट होईल. रात्री वापरतो म्हटलं तर रात्री आणखी एक प्रॉब्लेम तयार होतो. ड्युरिंग द नाईट टू सिटी लाईट्स अँड क्लाउडी वेदर कॅन कॉज डिफिकल्टी इन ऑब्झर्विंग. शहरांमध्ये खूप जास्त लाईट असते, त्याचा एक अडथळा होईल. नेक्स्ट, ढगाळ वातावरण असेल तरी सुद्धा मला क्लाउडमुळे वस्तू पाहता येत नाहीत. मग अशा वेळेस या प्रॉब्लेम पासून दूर जाण्यासाठी आपण काय करतो, टू रिड्यूस दिस प्रॉब्लेम ऑप्टिकल टेलिस्कोप्स आर सिच्युएटेड ऑन द टॉप ऑफ द माउंटन्स. पर्वताच्या वरच्या भागात लावसाल तुम्ही तर प्रॉब्लेम थोडे कमी होतील, पूर्णपणे संपणार नाहीत. आणि जिथं लोक राहत नाहीत, अनइनहॅबिटेटेड प्लेसेसमध्ये आपण हे टेलिस्कोप इन्स्टॉल करतो. पण आता मला सांगा, माउंटनवर लावल्यावर सगळे प्रॉब्लेम संपले का. मग आता मला जर पूर्णच्या पूर्ण हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर मी सरळ अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्याच वर घेऊन गेलो टेलिस्कोपला. मग आपली अर्थ आहे अशी,
तिचा ॲटमॉस्फिअर इथपर्यंत असेल तर मी टेलिस्कोप लावला इथं. असं केल्यानं काय झालं, माझे सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले आणि मला मिळणारे ऑब्झर्वेशन हे ॲक्युरेट येतील. सो हाऊ एव्हर इफ यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ ऑल दीज प्रॉब्लेम्स, याच्यातून सगळे तुम्हाला बाहेर निघायचं असेल, देन वी शूड प्लेस द टेलिस्कोप अबाव द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इन स्पेस इटसेल्फ. तर आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर जायचं असेल तर काय करावं लागेल, टेलिस्कोपला अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या वर इन्स्टॉल करावं लागेल. आता पाहू स्पेसमध्ये इन्स्टॉल केलेले टेलिस्कोप. आता इथं कुठंतरी तुमचा ऑब्जेक्ट आहे, स्पेसमध्ये जेव्हा लाईट ट्रॅव्हल करेल कोणता अडथळाच नाही आहे का, कारण काहीच नाही आहे, तिथं व्हॅक्यूम आहे. तर लाईटला ट्रॅव्हल करताना कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमच्या इमेज एकदम क्लिअर आणि एका जागेवर स्थिर राहणाऱ्या तुम्हाला मिळतील. त्या ऑब्जेक्टची पोझिशन शेक होणार नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. तर कोणते कोणते टेलिस्कोप आपण स्पेसमध्ये इन्स्टॉल केले. फर्स्ट टेलिस्कोप इन स्पेस, पहिला आहे हबल टेलिस्कोप. कोणता टेलिस्कोप, इन 1990 द नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो नासा, हॅज लॉन्च द हबल टेलिस्कोप. कोणता टेलिस्कोप लॉन्च केला, 2 मिनिट लक्ष द्या. हबल टेलिस्कोप वर्ष 1990, कोणी लॉन्च केला, नासा. नाव काय, हबल टेलिस्कोप. पुढे जाऊ. मिरर ऑफ डायमीटर 94 इंचेस. हबल टेलिस्कोपमध्ये जो मिरर वापरला त्याची डायमीटर किती, 94 इंचेस. नेक्स्ट, हा जमिनीपासून जर सरफेसचा विचार केला तर इथून पासून वर तुम्ही जर गेले 589 किलोमीटर, तेवढ्या अंतरावर हा अर्थच्या अराउंड ऑर्बिट करत आहे. हा टेलिस्कोप किती हाईटवर आहे, 589 किलोमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ. जमिनीपासून वर सरळ गेले तर 589 किलोमीटर. नेक्स्ट, हबल टेलिस्कोप हा अशा प्रकारची आपल्याला इमेज प्रोव्हाइड केली 1995 व्हिजिबल लाईट. नंतर ॲडव्हान्समेंट झाली, सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, तर त्याच्यानंतर तुम्हाला याची इमेज मिळाली अशी 2015 ही व्हिजिबल लाईट आहे त्याची. नेक्स्ट, अजून ॲडव्हान्स्ड इमेज आपल्याला मिळाली याची इन्फ्रारेड लाईटच्या मदतीनं. सेकंड आहे टेलिस्कोप चंद्रा, यालाही लॉन्च केलं नासानेच. टेलिस्कोपचं नाव इंडियन सायंटिस्टच्या नावावर यांचं नाव ह्या टेलिस्कोपचं ठेवलं गेलं. इन 1999 द नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, परत एकदा नासानेच लॉन्च केलं. लॉन्च अँड एक्सरे टेलिस्कोप नेम चंद्रा इन स्पेस टू स्टडी एक्सरेज. कोणत्या रेजचा स्टडी करण्यासाठी पाठवलं गेलं, वर्ष 1999. स्पेशल मिरर्स विच कॅन रिफ्लेक्ट एक्सरेज वेअर यूज्ड इन दिस टेलिस्कोप. या टेलिस्कोपमध्ये स्पेशल लावल्या गेलेत मिरर. ते कोणासाठी, कोणते रेज रिफ्लेक्ट करतील, एक्सरेज. अशा प्रकारच्या इमेजेस यांना आपल्याला प्रोव्हाइड केल्या. चंद्रा हॅज गिवन अस व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट स्टार्स अँड गॅलेक्सी. त्या टेलिस्कोपने आपल्याला स्टार आणि गॅलेक्सीबद्दलची खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन्स आपल्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला. द टेलिस्कोप इज नेम आफ्टर द फेमस इंडियन सायंटिस्ट सुब्रमण्यम चंद्रशेखर. भारतीय सायंटिस्टच्या नावावर ह्या टेलिस्कोपचं नाव ठेवलं गेलं नासाकडून. नाव होतं चंद्रा आणि व्यक्तीचं नाव होतं सुब्रमण्यम चंद्रशेखर. पुढे जाऊ. ह्या टेलिस्कोपची मदत. आता आहे शेवटचा फेज, ज्याच्यात इंडियन स्पेस एजन्सी इस्रो आणि त्यांनी पाठवलेला स्पेसमधला टेलिस्कोप आहे. वेळ 2 मिनिटं, चला कंप्लीट करतो, लक्ष द्या. इस्रो भारतीय एजन्सी, एस्टॅब्लिश्ड इन 1969 इन बेंगलुरू. कोणत्या वर्षी स्थापना झाली, 1969. टिल डेट इस्रो हॅज सक्सेसफुली लॉन्च अ नंबर ऑफ सॅटेलाइट्स. इस्रोनं खूप सारे सॅटेलाइट्स आजपर्यंत लॉन्च केले. पहा, लक्ष देता. याच्यामुळे आपल्या कंट्रीची बऱ्याच आस्पेक्ट्समध्ये ग्रोथसुद्धा झाली. इंडियाज प्रोग्रेस इन स्पेस सायन्स हॅज प्लेड अ बिग रोल इन नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट. खूप सारे बेनिफिटसुद्धा आपल्याला या मिशन्समुळे होत गेले. लक्ष देजा. ही आहे सॅटेलाइट सिस्टीमची सिरीज, इनसॅट, जीसॅट, एज्युसॅट, IRS. कोणते सॅटेलाइट कोणत्या फील्डसाठी मदत करतात. इनसॅट जीसॅटची जी सिरीज आहे, दिस सिरीज ऑफ सॅटेलाइट सपोर्ट अवर टेलिकम्युनिकेशन, मोबाईल नेटवर्क, टेलिव्हिजनवर येणारे चॅनल्स, ब्रॉडकास्टिंग एक्सेट्रामध्ये हे दोघं मदत करतात. याच्या व्यतिरिक्त इट इज बिकॉज ऑफ देम दॅट टेलिफोन, टेलिव्हिजन अँड इंटरनेट सर्व्हिसेस आर अवेलेबल इन अवर कंट्री. हा एज्युकेशन पर्पजसाठी वापरला जातो. दिस सिरीज इज यूज्ड एक्सक्लुसिव्हली फॉर एज्युकेशन आणि तो आहे IRS. दिस सिरीज इज यूज्ड फॉर मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जमिनीच्या खाली कोणत्या भागामध्ये फॉसिल फ्युएल, नॅचरल रिसोर्सेस आहेत, ह्या सर्वांची इन्फॉर्मेशन हा आपल्याला देतो. याच्या व्यतिरिक्त
ॲस्ट्रोसॅट. लक्ष द्यायचा. इन 2015 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, शॉर्ट फॉर्म आहे इस्रो, लॉन्च अन आर्टिफिशियल सॅटेलाइट कॉल्ड ॲस्ट्रोसॅट इन स्पेस. मोस्ट ऑफ द पार्ट्स युज्ड इन दिस सॅटेलाइट आर मेड इन इंडिया. ह्या सॅटेलाइटमध्ये लागलेले पार्ट्स मोस्टली आपल्या देशातच बनलेले आहेत. सो मेड इन इंडिया ते पार्ट्स आहेत. इट इज अ युनिक सिस्टीम हॅव्हिंग अ डिफरंट काइंड्स ऑफ टेलिस्कोप ऑन अ सिंगल सॅटेलाइट. एकाच सॅटेलाइटवर वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप सुद्धा याच्यामध्ये लावलेले आहेत. दिस सॅटेलाइट हॅज अल्ट्राव्हायोलेट अँड एक्स-रे टेलिस्कोप्स अँड डिटेक्टर्स. याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे? अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रे टेलिस्कोप आहे अँड डिटेक्टर्स. हा होता आपला टॉपिक. इंडियन सायंटिस्ट आर स्टडिंग व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ द युनिवर्स युझिंग द डेटा ऑप्टेन विथ दिस. याच्यापासून निघणारा डेटा सायंटिस्ट स्टडी करतात आणि त्याचा आपल्या कंट्रीला बराचसा बेनिफिट होतो. हा होता आपला लेसन जो की आज संपला.